नमस्कार. FC करंडक 2025 सीझन 2 या स्पर्धेचा दुसरा सीझन आणि दुसऱ्या सीझनमध्ये अगदी आपण पाहतोय दुसरा दिवस आज सुरू झालाय. तिसऱ्या क्रमांकाची हा मॅच आपण त्या ठिकाणी पाहतोय. टीम SP बॉयज विरुद्ध स्वराज 11 या दोन संघांमध्ये अमर धोत्रे विरुद्ध सोमनाथ पवार अँड कंपनी असा सामना पाहायला मिळतोय. वसीम निलगर बॉलिंग मार्क वरती आहे. स्ट्राईकला रोहन चौगुले, नॉन स्ट्रायकिंग एंडला रेड्डी मुक्कमवार. अजय आवळे पंचांचा अगदी प्लेचा इशारा येतोय. तिथून पुढे पहिल्या चेंडूवरती सुरुवात झाली आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि डीप मिड विकेट वरती नक्की चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक डाव जे आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगल बरोबरच आपण पाहिलं तर खातं खोललं गेलंय. रोहन चौगुले ऑन साईडला आपण पाहिलं तर सिंगल त्या ठिकाणी घेतोय आणि ते सिंगल ऑन साईडला घेत असताना धावफलकाला सुरुवात जी होते आणि रेड्डी मुक्कमवार वसीम निलगर सर, वसीम निलगर सर, आपला खेळाडू आलेला आहे. 20 मिनिटांचा अवधी आहे एका इनिंगसाठी. 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. पहिला चेंडू त्या ठिकाणी टाकला जातोय. जवळ मॅच मध्ये आणि सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. रेड्डी मुक्कमवार मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट होते. ओ स्टेप आउट होत चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी हवेत आहे. अंकुश चेंडू खाली आणि तिथून पुढे एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. रेड्डी मुक्कमवार अगदी खातही न खोलता स्वस्तात बाद होतोय. पहिला धक्का बसतोय टीम स्वराज 11 संघाला आणि हा धक्का निश्चितपणाने मोठा धक्का असेल संघासाठी. कारण रेड्डीची बॅट आपण पाहिली तर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये थोडीशी थंड आहे, शांत आहे. ती मोठ्या धावा बनवत नाहीये, बोलत नाहीये आणि तो मात्र माघारी परततोय. पहिला धक्का आहे टीम स्वराज 11 ला. सेलिब्रेशन झालंय टीम SP बॉयज संघाकडून आणि हे सेलिब्रेशन होत असताना वसीम निलगरच्या खात्यामध्ये विकेट मात्र जोडली जाते. टोटल स्कोर बोर्ड वरती आपण पाहिलं तर गौरव हेंद्रे याला मात्र अगदी आपण पाहतोय वरच्या क्रमांकावरती पुन्हा एकदा बॅटिंगची संधी दिली आहे. वन डाऊन बॅटिंगसाठी गौरव हेंद्रे त्या ठिकाणी येतोय आणि गौरव हेंद्रे मात्र बॅटिंगसाठी येत असताना गोलंदाजी मार्कवरती वसीम निलगर तयार आहे. गौरव या खेळाडूची आपण चर्चा केली तर या मैदानावरती एका स्पर्धेमध्ये त्यानं मॅच विनिंग खेळी केली होती. अगदी रिव्हर्सचे फटके खेळण्यामध्ये माहीर फलंदाज गौरव हेंद्रे स्ट्रायकिंग एंड वरती. ओहो हो, मिड ऑफच्या डोक्यावरून चढवलेला सुंदर तडाखा, सुंदर प्रहार आणि वन बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. पहिला चौकार या इनिंगचा गौरव हेंद्रेच्या बॅटमधून येतोय. 4 धावा. प्रशांत आदावडे सर आमच्या सोबत कालपासून त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आजचा दुसरा दिवस त्यांचा आहे तर त्यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी सांगू शकतो. 23 मोठ्या स्पर्धा भारतातल्या त्यांनी केल्या. सुप्रीमो सारखी स्पर्धा 3 वेळा त्यांनी जी केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करत असताना अशा अनेक स्पर्धा आहेत. इंडिया कप असेल, त्याचबरोबर क्रिकॉन कप असेल, अशा मोठमोठ्या स्पर्धा आणि IPL सारखी स्पर्धा त्यांनी अगदी कव्हर केलेली आहे. वाईटचा सिग्नल येतो मुख्य पंच अजय आवळे सरांकडे. याही व्यक्तिमत्वाबद्दल सांगायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु आपण हा खेळ आहे आणि तिथून पुढे प्रत्येक चेंडू गणिक, प्रत्येक खेळाडूची, पंचांची, कॉमेंटेटरची चर्चा जी मात्र करणार आहोत. गौरव हेंद्रेनं स्टार्ट मात्र सुरेख केलाय, चांगला स्टार्ट आहे. ओ स्टेप आउट होत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या मधोमध अगदी चेंडू मिडल होऊ शकत नाही. बॅटच्या टोला चेंडू लागतोय आणि अगदी
गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे आणि तिथून पुढे मात्र पुन्हा एकदा हलकंसं क्षेत्ररक्षण जे बदललं जात आहे टीम SP बॉईज संघाकडून. आमचे राजेश भाऊ आपण पाहिले तर फार मोठी मेहनत त्यांनी घेतलेली आहे. विनोद भाऊ मांजरेकर यांचं नक्कीच मोठं विशेष असं सहकार्य स्पर्धेसाठी आहे. ओ हो लोअर फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस हो. या दरम्यान थोडीशी आपण पाहतोय चकमक पाहायला मिळते क्रीज मध्ये. रोहन चौगुले अगदी वेळेत त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतोय. अगदी माघार घेतली आहे, क्षणार्धात आपल्या क्रीज मध्ये तो दाखल झालाय, पोहोचलाय आणि तिथून पुढे रनआउटची जी संधी होती, जी शक्यता होती ती मात्र टळते. वसीम सुद्धा आपल्या फॉलो थ्रू मध्ये तितक्याच वेगाने त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. एकूण स्कोर कार्ड आपण पाहिलं तर गौरवच्या चौकारानंतर एकूण 7 या आकड्यावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहे 7 रन्स. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेत चेंडू जातोय इनसाइड एजने. शॉट फाईन लेगला विक्रम मालगुडीच्या दिशेने चेंडू गेलाय आणि तो सिंगल मात्र घेत असताना 8 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 8 ही धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी बनवली गेली आहे आणि ही धावसंख्या धावफलकावरती बनवत असताना ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होती. आदित्य केदारीला त्या ठिकाणी बोलवलं जातं. चला यानंतरचा होणारा सामना छावा प्रतिष्ठान विरुद्ध विराट प्रतिष्ठान. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय. आदित्य केदारी लोअर फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहतोय अलंग कार्पेट खेळलाय रोहन चौगुलेने. हो दोन पायांच्या मधोमध अगदी रोहितची गॅप भेटली आहे आणि ती गॅप भेदत चेंडू जातोय सरळ सीमा पार. विशालला सुद्धा चेंडूने दूर ठेवले आहे आणि इतका वेग चेंडू धारण करत असताना चौकार आलाय. या चौकारा पाठोपाठ आपण पाहतोय धावफलक आता आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. रोहन चौगुलेने एक चौकार खेळलाय, गौरव हेंद्रेने एक चौकार त्या दरम्यान खेळून काढलाय आणि या दोन्ही फलंदाजांचा आता स्टार्ट आपण पाहिला तर चांगला राहतोय कारण एक एक चौकार येतो इनिंग मध्ये. मोठा फटका जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य केदारीला गोलंदाजी मार्कवरती बोलवलं जात असताना मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे प्राप्त झालेला चौकार आपण पाहिला स्वराज्य 11 संघासाठी. दरम्यानचा चेंडू राईट आर्म ओव्हर दी विकेटने. ओ हो हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. तिथून पुढे एक धाव येते, दुहेरीचा प्रयत्न असेल आणि हो चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहिलं दोन्ही खेळाडू आपण फलंदाज पाहिले तर भरभक्कम आहेत परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉल त्यांचा विशेषतः आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आमचे मित्र आणि समालोचक गोपी जाधव सर उपस्थित होत आहेत. त्यांचं FC करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. पिंपरीमध्ये अण्णासाहेब बनसोडे चषक 5 लाख रुपयांची स्पर्धा ते आता करतात. त्यांची स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे आणि डे नाईट क्रिकेट साठी ते आता सध्या बिझी आहेत, व्यस्त आहेत. परंतु आज वेळात वेळ काढून खास प्रशांत आदवडे सरांच्या विनंतीला मान देऊन गोपी जाधव सर आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या स्पर्धेला या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आपण आलात. आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे विरारचे तुकाराम मांगेला सर सुद्धा उद्या या ठिकाणी येणार आहेत. जाऊयात मैदानामध्ये. ओहो रिव्हरचा प्रयत्न फसतोय, दूर राहतोय. दरम्यान चेंडू डॉट बॉल आपण पाहिलं तर विकेटच्या मागे हा चेंडू पोहोचलाय विजय यांच्या हातामध्ये. आदित्य केदारी थोडासा कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करतोय कारण आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षणाच्या जुरावरती
चौकार जरूर प्राप्त केला रोहनने, परंतु तिथून 2 धावा घेतल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू सुद्धा त्यानं डॉट टाकलेत. इतकी चांगली कामगिरी हा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. रोहन चौगुले पाहूयात डॉट बॉल नंतर कशा प्रकारचं प्रत्युत्तर देईल. ओहो, पुन्हा एकदा चेंडू डॉट, पुन्हा एकदा चेंडू डॉट. आधी अगदी आपण पाहिलं तर सुरुवात जरी मोठ्या धावा संख्येने झाली असली तरी आदित्यने कमबॅक केलंय. एका टप्प्यावरती 3 चेंडू टाकत अचूक टप्पा आणि लाईन लेंथ सुरेख आहे आणि त्याच्या जोरावरती 3 चेंडू डॉट टाकलेत. अखेरचा चेंडू आहे आणि हा अखेरचा चेंडू आपण पाहिलं तर मात्र आदित्यसाठी आणि तितकाच रोहनसाठी महत्वपूर्ण असेल, कारण रोहनवरती हा निश्चितपणाने दबाव जो वाढलाय. ओहो, मोठा फटका खेळलाय आणि याच बरोबरीनं 1 बाउन्स चेंडू जातोय सरळ डीप वाईडिश लॉंग ऑफला. सीमा पार चौकार 4 रन. रोहन चौगुलेच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. स्कोरबोर्ड मात्र पुन्हा एकदा आघाडी घेईल आणि 18 धावांवरती पोहोचताय. धावफलक 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 1 बाद 18. गौरव हेंद्रे आणि रोहन चौगुले ही जोडी स्वराज 11 संघाकडून असताना आदित्य केदारीचं षटक समाप्त होत आहे आणि ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. तोपर्यंत आपण मला वाटतं विशालला बोलवलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. वसीमची चर्चा आपण पाहतोय, फार मोठी चर्चा आहे चौकाराला घेऊन, कारण शेवटचा चेंडू खराब निश्चितपणाने म्हणावं लागेल त्यांच्या नजरेतून. ज्या प्रकारची चर्चा मैदानामध्ये सुरू आहेत, आमचे प्रशांत आवळे सर पंचांच्या भूमिकेमध्ये हा पिच क्रिकेटमधून ते थेट मैदानावरती मोठ्या भूमिकेत येत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सरांच्या तालमीमध्ये ते आता तयार होत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत अंपायरिंगचं आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा एक दर्जेदार अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात चांगली केली आहे. बॉलिंग मार्कवरती विशाल जो सज्ज होतोय आणि विशाल मात्र गोलंदाजी मार्कवरती येत असताना गौरव हेंद्रे कशा प्रकारे सामना करेल हे पाहावं लागेल आणि औत्सुक्याची नक्कीच गोष्ट असेल. उत्सुकता शिगेला पोहोचली असेल गौरवकडे. आपण पाहिलं तर रिव्हर्स हा त्याचा नक्की खेळातला स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याचा तो वापर करेल का हे सुद्धा पाहावं लागेल. यशांच्या मागे आपण पाहिलं तर विजय. ओहो हो, पहिला चेंडू लेग कटर चेंडू. अगदी टप्पा पडल्याबरोबर हा चेंडू वळण घेतोय, शरीराचा वेध घेतोय, ऑन साइडला प्रहार करण्याची तयारी गौरव हेंद्रेची आपण पाहिली तर ती तयारी मात्र आपण पाहत असताना डॉट बॉल आहे. 2.1 चा खेळ त्या ठिकाणी पूर्ण होतोय आणि डॉट बॉल आपण जर पाहिला तर फलंदाजाला थांबवून ठेवतोय. ओहो हो, अगदी पडत झडत, अगदी बॅलन्स जरी गेला असेल तरी आपण पाहतोय गौरवनं एक दर्जेदार कलात्मक फटका खेळलाय. गौरव हेंद्रे नेट माग चौका. अगदी पडत झडत कलात्मक फटका खेळलाय. अंपायर कॉल. पंच जोपर्यंत सूचना देत नाहीत, पंचांचा सिग्नल येत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची गोष्ट अधिकृत या ठिकाणी मानली जाणार नाही, ती ग्राह्य सुद्धा धरली जाणार नाही. याची नोंद आपण घेणं गरजेचं आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय चौकारानं पुन्हा एकदा ट्विस्ट येते, रंगत येते, धावफलक पुढे जात आहे आणि गौरव आणि आपण पाहिलं रोहन चौगुले ची जोडी चांगल्या धावसंख्येला आता बनवताना पाहायला मिळते. एकूण स्कोरबोर्डवरती आपण पाहिलं तर 22 धावा आहेत. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपण पाहतोय. सूरज डीप कव्हर पॉइंट वरती जे फिल्डिंग करतायत, तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरती आपण पाहिलं सोमनाथ पवार स्वतः कॅप्टन आहेत. ओहो, बॅट चिकड इनसाइड आहे, थोडस खोलवर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय, फुलर लेनचा चेंडू आणि गौरवला थांबून ठेवतोय. विशालला चांगला चेंडू टाकलाय, ज्या गोलंदाजी चांगली तो करतोय. हा चेंडू विशेषतः सुरेख हाताळलाय. 23 ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 23 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. ओ शॉर्ट पिच चेंडू अगदी रडार मध्ये चेंडू आणि रोहन चौगुले त्याला फेकून देतोय डीप 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 मिड विकेट स्टँड मध्ये. बिग बँग पॉवरफुल षटकार. चांगल्या चेंडूंवरती सन्मान दिला जातोय. विशेषतः आपण गौरवकडे पाहिलं, पडत झडत चौकार खेळ असेल, पण रोहननं आतापर्यंतची बॅटिंग पाहिली तर चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. आदित्यनं त्याला काही वेळ थांबून ठेवलं, परंतु आता तो ते बंद झुगारतोय आणि ते बंद झुगारत असताना मोठा आक्रमक फटका घेतोय, षटकार जो खेळून काढलाय.
ओ हो या दरम्यान पुढे एकदा फुल्लर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अंकुशच्या दिशेने चेंडू जातोय सिंगल वरती, अगदी थांबेल ही जोडी, कारण दुहेरीसाठी नकार दिला जातो, कारण अंकुश तितका चांगला क्षेत्ररक्षक आहे. चांगला थ्रो डीप ओढून त्याच्याकडून कित्येक वेळा आलेला आपण पाहतो. चांगली फिल्डिंगची तयारी त्याची सातत्याने असते. डेड बॉलचा सिग्नल येतोय. डेड बॉल, हातातून चेंडू रिलीज पूर्वी निसटलाय. 30 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओ फुल टॉस, आणि तिथून पुढे आपण पाहतोय अंकुश चेंडू मात्र फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा निश्चितपणाने पूर्ण होईल. अगदी अंदाज घेत चेंडू अडवलाय बाउंड्री लाईन वरती. टोटल स्कोरबोर्ड वरती 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 32 चांगली रणसंख्या, चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 32 धावा 3 ओव्हर नंतर शेवटचं अखेरचं षटक या ठिकाणी मात्र जे शिल्लक असेल, आणि हे अखेरचं षटक मात्र शिल्लक असताना या षटकामधल्या धावा या निश्चितपणाने महत्वाच्या आहेत. टोटल आपण पाहिलं तर 14 रन्स जे आपल्याला पाहायला मिळतात, आणि या 14 धावा या ओव्हरमध्ये येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 18 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा त्या ठिकाणी येत आहेत, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 रन्स, अशा प्रकारे धावा आल्यात तिन्ही गोलंदाजाकडे. परंतु यश वसीमला मिळालंय पहिल्या ओव्हरमध्ये. छावा प्रतिष्ठान विरुद्ध विराट प्रतिष्ठान असा सामना असेल पुढे. चला, दोन्ही टीम्स आता मला वाटतं कॉल देऊन आपल्याला बराच उशीर झालेला आहे. टीम छावा चला, टीम छावा प्रतिष्ठान आणि विराट प्रतिष्ठान, अतुल काची सर आणि आकाश जाधव, चला लवकर. आता 2 कॉल झालेले आहेत. जवळ मॅच मध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत अंकुश, राईट मोर्थ विकेटने. रोहन चौगुले चांगली इनिंग आतापर्यंत खेळतोय. रोहनची इनिंग आपण पाहिली तर 19 धावा रोहन बनवल्या 11 चेंडूमध्ये. पहिला चेंडू डॉट आहे, पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. DJ चेतन, जी ऑडिओचे प्रोप्रायटर आमचे मित्र या ठिकाणी येतात, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या दिवशी उद्याच्या दिवसामध्ये सिस्टम त्या ठिकाणी त्यांच्याकडून येईल. ओहो, चेंडू हवेत चढवलाय, फिल्डर असेल दूरवरती, नो मॅन्स लँड मध्ये फिल्डर आहे, आणि तिथून पुढे आपण पाहतोय ओ रोहित मला वाटतं फार दूरवरून आलाय. 2 रन येतात. ओ थ्रो 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 आपण पाहिला तर तो मात्र फार वेगवान आहे. क्विक थ्रो आहे, क्विक थ्रो, वेग तितकाच आहे थ्रो मध्ये, आणि 2 धावा आल्यात. आणि या 2 धावा आपण पाहिल्या तर 34 या आकड्याला धावफलकावरती बदलतात. 34 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, आणि रोहनची इनिंग 21 धावांवरती पोहोचते. गौरवनं 6 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्यात, आणि टोटल प्रोजेक्टेड स्कोरची चर्चा केली तर 40 पर्यंत धावफलक पोहोचेल हा 10च्या सरासरीने. अशा प्रकारची परिस्थिती अद्याप जी पाहायला मिळते. ओहो, पुन्हा एकदा बिग बिग बॅन, बिग बॅन, पॉवरफुल षटकार रोहन चौगुलेच्या बॅट मधून येतोय. अगदी आपण पाहतोय बॅटच्या रडार मधला चेंडू उडवलाय आसमानी तडाखा त्या ठिकाणी आपण पाहतोय. फार मोठी उंची हा चेंडूला दिली आहे, आणि आपल्या रडार मधला चेंडू थेट स्टँड मध्ये पोहोचवलाय लॉंग ऑनला. चव्यात मैदानामध्ये अंकुशच्या दरम्यानचा चेंडू. ओहो, हा चेंडू टप्पा पडल्याबरोबर बाहेरच्या दिशेने येतोय. चांगली बॉलिंग अंकुशची पाहायला मिळते. चांगला टप्पा, चांगला चेंडू, डॉट बॉल. टोटल स्कोरबोर्ड वरती 40 धावा आहेत, आणि चेंडूंची चर्चा केली तर लास्ट 2 बॉल्स, शेवटचे 2 चेंडू जे शिल्लक आहेत. ओ शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, आणि त्याला पोहोचवलाय डीप लॉंग ऑनला. पुलचा एक बहारदार फटका रोहन चौगुलेच्या बॅट मधून. आता रोहनची बॅट धावांचा बोलबाला बोलू लागली आहे, धावा बनवू लागली आहे, आणि 46 धावा या ठिकाणी. आपण आकाशजी गोखले यांना मी विनंती करेल, आकाशजी गोखले यांच्या शुभ हस्ते टॉस होईल.
सन्मान्य आकाशजी गोखले यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी होतोय. हो, या दरम्यान मात्र ऑन साइडला हो मिसफील्ड, परंतु मिसफील्डच्या जोरावरती आपण पाहिलं वसीम चेंडू रोखतोय, थांबवतोय आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर 2 धावांच्या साहाय्याने 48 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचं आव्हान आहे, लक्ष आहे विजयासाठी. टीम विराट प्रतिष्ठान संघाने सामना टॉस जिंकला आहे आणि सामन्याचा निर्णय अद्यापही 48 धावा झाल्यात, 49 बनवायच्यात सामन्यामध्ये. अगदी आपण पाहतो 49 रनचं टार्गेट असेल. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय विराट प्रतिष्ठाननं. निर्णय पेंडिंग आहे या मॅच मध्ये आता येणाऱ्या मॅच साठी. विराट प्रतिष्ठान संघानं टॉस जिंकत नेक्स्ट मॅच साठी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चावा प्रतिष्ठान आकाश जाधव सर, आपण बॅटिंग साठी तयार राहायचंय. चला स्वराज 11 टीम मीटिंग आपण आता थांबवून लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल, कारण वेळेची मर्यादा आहे.
या ठिकाणी दोन्ही टीम्सना सूचना आहेत, इथून पुढच्या सर्व टीम्सना सूचना आहेत, जे प्लेइंग मध्ये आपण नावं दिलेली आहेत तेच खेळाडू असतील. इतरत्र दुसरा खेळाडू आपण कृपया त्या ठिकाणी उभा करू नका, विनंती असेल. नमस्कार, जाऊयात मॅच मध्ये. चला, टायमर सेट होतोय आणि 12:34 झाली आहेत. जाऊयात मॅच मध्ये. 49 रनचं टार्गेट. पहिला चेंडू शॉर्ट पिच डीप स्क्वेअर लेगला खेळलाय, फिल्डर असेल फिरोज, अगदी चेंडूच्या पाठमोरा धावतोय, पळतोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल आणि तिथून पुढे बाउंड्री लाईन क्लिअर करा. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावांना सुरुवात मैदानामध्ये एसपी बॉईज संघाची जी पाहायला मिळते. 49 रन्स आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ उतरत असताना विजय पवारच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार डीप स्क्वेअर लेगला आणि फिरोजला दूर ठेवत बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू 4 धावा प्राप्त करून देतोय. आणि सुरुवात मात्र दमदार होतीये, चांगली सुरुवात, हा चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय. आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळत असताना रोहन चौगुले क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करेल, कारण डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर मात्र त्या ठिकाणी अगदी हटवून तो आणलाय मिड ऑन वरती. दरम्यानचा चेंडू ओहो बॅकफुट वरती रूम बनवत फटका खेळलाय कव्हर्सला. अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न, गौरव हिंद्रे स्टायलिश फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन त्या दरम्यान येते. सिंगल बरोबर आपण पाहिलं तर मात्र 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन स्कोर बोर्ड. ओहो हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेर. अगदी चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, वाईड लाईन आणि ऑफ स्टंपच्या मधोमध अगदी चेंडूची डिलिव्हरी होताना पाहायला मिळते. चांगला चेंडू अगदी मला वाटतं फलंदाजाला फॉलो करत अगदी चेंडू टाकलाय आणि तो तिथून पुढे मात्र आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतो रोहित साठी. हो 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 हा चेंडू सोडून दिलाय. अगदी आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन ऑन स्कोर बोर्ड आणि 6 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी आपण पाहत असताना
ओहो, लोअर फुलटा चेंडू अगदी आपण पाहतोय दोन खेळाडूंच्या डोक्यावरून गॅप अगदी भेदात एक क्लासिकल फटका रोहितच्या बॅटमधून येतोय चौकार. दहा धावा धावा फलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन ऑन स्कोर बोर्ड. 10 ही धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन चौकार आणि एक दुहेरी, सॉरी एक वाईड आणि एक सिंगल अशा प्रकारे धावा या ठिकाणी येतात आणि टोटल 10 धावा धावा फलकावरती पाहायला मिळत असताना सुरुवात मात्र चांगली आहे. 49 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरत असताना टीम एसपी बॉईज संघाची. ओहो हो, या दरम्यान चेंडू हवेत आहे आणि गौरवेंद्र तिकडे टिपेल झेल आणि आपण पाहतोय रोहितची इनिंग मात्र समाप्त होतीये. इनिंग थांबतेय आणि पवेलियनच्या दिशेने रोहित मात्र परतताना पाहायला मिळतोय. एकूण स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय टीम एसपी बॉईज संघाला. स्वराज्य 11 संघ कमबॅक करेल पुन्हा एकदा मॅच मध्ये. रोहितची विकेट मात्र मिळवत सेलिब्रेशन केलंय गौरवेंद्रने. झेल टिपलाय आणि तो गौरव करवी मात्र बाद होत असताना रोहन चौगले आपल्या खात्यामध्ये विकेट जमा करतोय. जवेत मॅच मध्ये. ओहो हो, पुन्हा एकदा मिड ऑफ. ओहो हो, मिड ऑफ मोच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे आणि डीप वरती आपण पाहतोय 2 धावा येतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न विजयचा आपण पाहतोय परंतु 2 धावा आहेत आणि 12 धावा धाव फलकावरती ओव्हरची समाप्ती होते. ज्या सरासरीची आवश्यकता आहे, ज्या रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे, ती सरासरी मात्र राखली पहिल्या ओव्हरमध्ये आणि ती राखत असताना 12 धावा येतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1-12 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम एसपी बॉईज संघाची. तर स्वराज 11 संघाकडून आम्हाला वाटतं विशालला गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेलं. विशालला गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे आणि विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवत असताना विशालला गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेले. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. डावकुरे हाताने फलंदाजी करतो परंतु गोलंदाजी साठी मात्र आपण पाहिलं तर तो सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, हा चेंडू हवेत आणि ओहो, व्हेरी गुड कॅच. विजय पवार पात्र बाद. दुसरा धक्का. वसीम निलगर नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती विशालने यश मिळवलंय. बारा ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1-12.
हो, या दरम्यान चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर मयूर मात्र दूरवरती असेल तोपर्यंत चौकार येतोय. 4 रन. आणि चौकाराबरोबर टोटल 16 धावा धावफलकावरती आहेत. पाच मिनिट 33 सेकंद अद्यापर्यंत झालेली आहेत. आणि चला थोडा वेळ आपण जास्त खर्च करू नका. टायमर आहे. हो, हा चेंडू मात्र आपण पाहतोय जमिनीचे समांतर खेळाय तोपर्यंत. ओहो, रिटर्न क्रीज मध्ये पाठवलाय विशालने. तोपर्यंत सिंगल बरोबर 17 धावा धावफलकावरती आहेत. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ, मोठा फटका फिरोजच्या दिशेने खेळलाय चेंडू. ओ, फिरोज जबरदस्त झेल टिपतोय आणि विकेटचं पतन होत आहे. विशालची इनिंग थांबते. फर्ग्युसन कॉलेजचा आत्मा, फर्ग्युसन कॉलेजचा सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व हनुमंत काका साठे फर्ग्युसन कॉलेजचा आत्मा आहे. अगदी शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 32 रन्सची गरज. प्रथम क्रमांक विजेत्या संघाचा आपण पाहतोय 31,000 रुपये रोख पारितोषिक सन्मान्य वाईदभाई निलगर यांच्या वतीने. तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघात 21,000 रुपये रोख सन्मान्य कैलासअण्णा मंजळकर रोहित भाऊ लिंबोळे यांच्या वतीने. विक्रमजी आलगुडे यांच्या वतीने तृतीय क्रमांक विजेत्या संघात 11,000 रुपये रोख. विशाल अण्णा धोत्रे यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह सौजन्य जे लाभलाय. तर चतुर्थ क्रमांक DDL ग्रुप वसीम निलगर आणि सोमनाथ भाऊ पवार यांच्या वतीने 5,000 रुपये रोख पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आहे आणि स्पर्धेतील सर्व चषक सन्मान्य जावेदभाई निलगर व युवा उद्योजक अभिजित भाऊ शेळके यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य आपण पाहिलं. तर परशुअण्णा डोंगरे, सुनील अण्णा कुराडे, अजय भाऊ झडपे, पंचमुखी हनुमान बॉईज हॉस्टेल आशिष धोत्रे व स्वर्गीय पैलवान तम्माभाऊ कुसाळकर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने जे दिलं जात आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हे मोठं सहकार्य व्यक्तिमत्वांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. लिजेंड स्पोर्ट्स, MM एकॉस्टिक, TS स्पोर्ट्सचं सुद्धा विशेष असं सहकार्य या स्पर्धेसाठी जे लाभलं आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 31 रन्सची गरज. अमर धोत्रे गोलंदाजी मार्कवरती. ओहो, शॉर्ट पिच चेंडू आणि अगदी आपण पाहतोय त्याला भिरकावून दिलाय. थर्ड अंपायर टीव्ही स्क्रीन मध्ये आपण जाऊयात, पाहूयात किती धावा असतील. चौकार की षटकार हे पाहावं लागेल.
अगदी व्यवस्थित चेंडू खेळलाय, चौकार. क्रीज मध्ये आणखी चेंडूला खेळलाय. सूरजनं अगदी आपण पाहतोय मोठा फटका खेळ आहे. ओहो, रिव्हर्सचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. 8 धावा आल्यात. 10 चेंडू 23 धावांची गरज. 26 धावा धाव फलकावरती. दहा चेंडू आणि 23 रन्सची आवश्यकता. जवळ मॅच मध्ये अमर धोत्रे बॉलिंग मार्क वरती. ओहो, सुरेख फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहे. कॅच टिपलाय, फलंदाज बाद. नऊ चेंडू 23 धावांची गरज. नवीन फलंदाज अंकुश मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचे 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. डॉट बॉल. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. वाईड रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या प्रतीक्षेमध्ये आपण असणार आहोत. आणि डॉट बॉल आहे.
6 चेंडू 20 धावांची गरज. फिरोज बॉलिंग मार्क वरती. अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल, शेवटचे 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि या दरम्यान षटकार. शेवटचे 4 चेंडू आणि 13 रन्सची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. ट्विस्ट नक्कीच येत आहे मॅच मध्ये वसीमच्या या षटकाराबरोबर. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि याच बरोबर चौकार. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक मोठा फटका. 2 चेंडू 7. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचे किती 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची गरज. काय होणार वसीम निलगर. अगदी आपण पाहतोय मॅच संघाला जिंकून देईल का. हो या दरम्यान मात्र चेंडू हवेत खेळलाय. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न आणि झेल टिपलाय.
आणि याचबरोबर सामना जिंकलाय टीम स्वराज प्रतिष्ठान संघाने. वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहन चौगुले ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला रोहन सर, आपण मॅन ऑफ द मॅच घ्या. या ठिकाणी राहुल भाऊ विटकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. रोहन चौगुले ठरतात मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड.